नमस्कार. आता अगदीच 3 दिवसांवर वगैरे परीक्षा आलेली आहे आणि मग आता जे तुमची शेवटची रिव्हिजन वगैरे चालू असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा ते प्रश्न पडत असतील की नेमकं परीक्षेच्या दिवशी काय करायचं, पेपर पॅटर्न कसा सोडवायचा, पॅटर्न कसा ठेवला पाहिजे. मग किंवा आता बऱ्याच जणांचे सेंटर्स दूर दूर आहेत, मग त्याचं कसं करायचं. तर ह्या गोष्टींबद्दल थोडंसं मी तुमच्याशी बोलणार आहे. थोडंसं व्हिडिओ वगैरे न करता ऑडिओ मुद्दाम करतो. थोडंसं माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे आपलं बोलणं कमी होतं या काळामध्ये. तरीही एक किंवा 2 अशा ऑडिओ करूयात, ज्याच्यामध्ये मी या गोष्टींवर बोलतो थोडं. तर शनिवारी म्हणजे आता 13 मार्चला तुम्ही थोडंसं वेळ काढायचा बाजूला आणि काही गोष्टी इन्शुअर करून घ्या की दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 तारखेला जो पेपर आपण देणार आहोत, तर त्यासाठी लागणारं साहित्य. मग ते काय तुमच्या हॉल तिकीटची प्रिंट असेल, ID कार्ड, त्याचं झेरॉक्स कॉपी, फोटोकॉपी. ID कार्ड एकच लागणार आहे. झेरॉक्स कॉपी आपल्याला कलर वगैरे नको आहे. मग ते जसं हवं आहे तसं त्या प्रमाणात 2 पेपरसाठी 2 फोटोकॉपी ठेवायच्यात. हे आपल्याला तर माहिती आहे की 2 वेळा ते द्यायला लागतं त्यांना. तर हॉल तिकीटची झेरॉक्स, 2 फोटोकॉपी एकाच ID कार्डच्या, कुठलाही ID कार्ड असो तुमचं. ब्लॅक पेन्स जे काही आपण वापरतो, ज्या कोणत्या तुम्ही वापरत असाल ब्लॅक पेन, तर त्या 2 असाव्यात. म्हणजे परीक्षेला जातो आहे तर की सिरियसनेस असला पाहिजे, 2 असाव्यात. एखाद वेळी काही मागे पुढे होऊ शकतं. आता एक थोडंसं कोविडमुळे काही गोष्टी आयोगाने आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे तिथे. तरी पण आपल्या बाजूने काही मास्क तर आहेच, आपल्यालाच कॅरी करायचं आहे. त्यांनी ते बरंच दिलं आहे हॉल तिकीटमध्ये की 3 स्तरांचा वगैरे असावा. एक मला वाटतं कापडी मास्क जो मेडिकलवर वगैरे मिळतो किंवा कुठल्याही शॉपला मिळतो, तो मास्क चालेल. तरी पण मी म्हणेल की इन्शुअर करण्यासाठी 2 प्रकारचे मास्क तुमच्यासोबत असू द्या आणि 2 असू द्या वेगवेगळे, जेणेकरून एखाद वेळी तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं नाही तर दुसरा मास्क वापरू शकता ह्या टाईप. फेस शिल्ड कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे ते काय आणि घालून पेपर देणं पण खूप मुश्किल जाईल. त्यामुळे ते कॅरी करणं मला नाही वाटत योग्य होईल. त्यामुळं मास्क असू द्या, 2 मास्क ठेवा. सॅनिटायझर आणि ग्लोव्ज. तर सॅनिटायझरची एक छोटी बॉटल वगैरे तुमच्यासोबत असू द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कधी तिथे आवश्यक वाटलं तेव्हा ते वापरता येईल. आयोगाकडून दिल्या जाणारच आहे, पण ते राहू द्या तुमच्याकडे स्वतःचं. ग्लोव्जसुद्धा स्वतः तुम्ही घेऊन जावेत असं मला वाटतं. होतं असं की आयोगाचे मिळणार आहेतच, पण मग ते क्वालिटी वगैरेचा इश्यू असू शकतो. अर्थात MPSC देते आहे म्हटल्यावर क्वालिटी प्रोडक्टच देणार, यात काही वाद नाही. तरी ही रिस्क नको. आपल्याकडे एक स्वतःचं पेअर ग्लोव्जचं असावं, ते की हातात घालून तुम्हाला तिथं पेपर द्यायला लावले तर ते तुमच्याकडे असावेत. ह्या गोष्टी थोडंसं महत्त्वाच्या आहेत या कोविडच्या काळामुळं. हां, फक्त हे जरी तुम्हाला आत्ता हॉल तिकीटमध्ये जरी सांगितलं आहे, इतकं सगळं प्रोटोकॉल फॉलो करायचं आहे, सगळं करायचं आहे, तिथे गेल्यानंतर थोडंसं काही वेळा तिथे स्ट्रिक्ट फॉलो केल्या जाऊ शकतं हे सगळं. स्टील बी कूल अबाउट इट. माइंडमध्ये फार असं डोक्यात ठेवू नका की आता आपल्याला काही कोविड वगैरे होतं की काय वगैरे. जस्ट ट्रीट इट व्हेरी व्हेरी नॉर्मली. अगदीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण यंग एजमध्ये आहोत, त्यामुळे असं काही लगेच इन्फेक्शन होतं आहे वगैरे काही नाही. आणि झालं तरी एवढं काय, इट इज मॅनेजेबल, सगळ्यांना माहिती आहे. मी आता हे रिस्पॉन्सिबली हे वाक्य बोलतो आहे बिकॉज काय होतं की आपण त्यात जर अडकून पडू तर मग परीक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो ना. आपण परीक्षेसाठी खूपच स्ट्रेसफुल असतो आणि मग त्यात अजून ह्या गोष्टी ॲडिंग इन टू युअर स्ट्रेस, असं नको व्हायला. त्यामुळं यांना अति महत्त्व देऊ नका, थोडंसं एक महत्त्व द्या. बी सिरियस अबाउट इट. तुमच्या हेल्थचा इश्यू आहे. स्टील एवढं पण महत्त्व नको की परीक्षा ही महत्त्वाची आहे हे विसरून जाऊ. ठीक आहे. त्यामुळं या गोष्टी एका मर्यादेपर्यंत ठेवायच्या. दुसरं असं की सध्या या कोविडमुळेच काही ठिकाणी लॉकडाऊन आहे, म्हणजे पार्शियल लॉकडाऊन ज्याला म्हणतो. तर असं होऊ शकतं की आपल्याला सेंटरच्या आसपास काही नाश्त्यासाठी, जेवणासाठी काही व्यवस्था अशी आहे की नाही हे आपण इन्शुअर करणं खूप अवघड जाऊ शकतं. मग ज्यांना शक्य आहे, म्हणजे जे काही घरून कुठून जात असतील किंवा ज्यांना मेसवरून अवेलेबल असेल, तर त्यांनी काहीतरी टिफिन वगैरे मिळू शकतो का, म्हणजे मधल्या काळात एक 2 चपाती आणि थोडी काय भाजी चटणी जी काय आहे
ती मिळू शकते का हे थोडंसं चेकआउट करा. आणि जर असेल शक्य तर वेल अँड गुड, तेच तुम्ही कॅरी करा. नसेल तर नो इश्यूज. काहीतरी तुम्ही खाण्यासाठी म्हणून स्वतः जवळ असू द्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी जाताय सेंटरच्या ठिकाणी आणि तिथे काही मिळालं नाही म्हणून मला म्हणजे पोटात काहीच नाही वगैरे अशा प्रकारचं काही गोष्टी व्हायला नकोत. सो मेक शुअर की तुमच्याकडे खाण्यासाठी म्हणून काहीतरी तुम्ही सोबत घेत आहात, जे तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला ॲज वेल ॲज दुपारच्या मधल्या काळात जे काही आपण जेवतो त्यासाठी पुरेसं राहील. मग त्यात तुम्ही जे काही पॅक्ड फूड मिळतं, अर्थात ते साधं सोपं पचायला सोपं वगैरे असंच असावं. त्यात मग ती काही स्वीट सेंटरमध्ये काही लाडू वगैरे मिळतात. तुम्हाला जे आवडत असेल, आवडत असेल सोबतच ते हेल्दी असलं पाहिजे. उगाच काहीतरी अचरट-वचरट खायला नको, कारण पोट बिघडू शकतं. सो ही एक गोष्ट थोडीशी इन्शुअर करून घ्या. त्या व्यतिरिक्त आता बऱ्याच जणांना सवय असते ती मला पर्सनली सवय होती की पेपरच्या काळात बऱ्याचदा पाणी भरपूर प्यायला लागतं. पण तसंही उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग होतं असं की पाणी प्यायला भरपूर लागतं. नो डाऊट आपण प्यायलाच पाहिजे, कारण वॉटर लेवल मेंटेन झाली पाहिजे. तर स्पेशली सीसॅटला मी असं करायचो की काही कँडी वगैरे सोबत ठेवायचो. म्हणजे ते चघळायच्या गोळ्या ज्या असतात, तर त्याने काय होतं की गळा कोरडा पडत नाही. ते आपल्याला थोडंसं मोकळीक राहते आणि आपण आपल्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट करू शकतो. अधूनमधून पाणी पित राहायचं. मग बाकी बरेच जणं ग्लुकोज वॉटर वगैरे सजेस्ट करतात. मी स्वतः तरी तसं काही फार फॉलो करायचो नाही. ते कँडीमध्ये इट इज शुगर कंटेंट, सो ते त्यातून मिळून जातंच आपल्याला. काही जण चॉकलेट्स वगैरे पण सजेस्ट करतात, डार्क चॉकलेट वगैरे. मी स्वतः काही असं कधी केलं नव्हतं, सो आय डोंट नो अबाउट इट. हां, त्याच्यामध्ये मधल्या काळात काय खायचं वगैरे याच्यावर आपण थोडंसं बोलूयात थोड्या वेळाने. सो हे गोष्टी आहेत. तुम्ही पॅड वगैरे कॅरी करत असाल, म्हणजे नोटपॅड, सो तर ते पण ठेवा सोबत. काय होतं की पेपर जो आपण बेंचेस वगैरे असतात, सरफेस व्यवस्थित नसतो, सो बरं असतं आपल्याकडे स्वतःचं पॅड वगैरे असेल तर. आणि तिथे आता बेंचेस वगैरे बरेच दिवसाचे पडून आहेत, म्हणजे ते कोविडमुळं शाळा बंद आहेत वगैरे, आणि एरवी पण ते खराब असतात. सो त्याला साफ करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे काही एखादं कापड वगैरे असावं, जेणेकरून तुम्हाला बसायला आणि त्याचं पेपर खराब होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घेण्यासाठी तुम्ही ते साफ करू शकता तिथलं. सो ह्या गोष्टी तुम्हाला रिक्वायरमेंट्स म्हणून तुमच्याकडे असाव्यात. दुसऱ्या गोष्टी ज्या तुम्ही पाहून ठेवणं गरजेचं, ते म्हणजे सेंटरबद्दल थोडंसं माहीत पाहिजे की कुठं आहे नेमकं, कसं जायचं आहे, वे ऑफ ट्रॅव्हलिंग. आउट ऑफ स्टेशन जाणार असाल तर ते कधी आणि कसं जाणार आहात याच्याबद्दल क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे उगाच प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करून बघितलीच पाहिजे असं नाही, थोडंसं क्लिअर माइंड असलं पाहिजे. सकाळी पुन्हा नाश्ता कुठे करणार आहात, तिथे काही मिळतं का, मिळत नसेल तर काय व्यवस्था आहे, हे थोडंसं बघून घ्या. हेवी किंवा कुठल्या तरी अनयुज्युअल गोष्टी खाऊन स्वतःला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नाश्ता हा नॉर्मल जो काही तुम्ही युज्युअल करत असता तोच करा, नक्की करा. कारण 12पर्यंत पेपर असतो आपला, सो तोवर थोडंसं उगाच भूक लागली आहे असं व्हायला नको. सेंटरवर वेळेत पोचाल याची काळजी घ्यायची आहे, सो त्यासाठी नियोजन ठेवलं पाहिजे. आणि तिथे जाताना असो त्या दिवसभरात कुठल्याही स्टेजला कुणाशी कसलाही वाद घालू नका. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण स्ट्रेसमध्ये असतो आणि एखाद वेळी कुणाला चुकून काही वेगळं बोलण्याची शक्यता असते, किंवा मग हॉलमध्ये पण तिथे जे काही इन्व्हिजिलेटर असतात, सो त्यांचं असं प्रॉपर त्यांच्याकडून काही चुका होऊ शकतात, मिसमॅनेजमेंट होऊ शकतं. लगेच रिॲक्ट करू नका. म्हणजे आपण उगाच त्यांना तिथे सांगत बसण्याची काही गरज नाही. एखाद मिनिट आपलं मागं पुढे झाल्याने काही फरक पडत नसतो. उगाच आपण रिॲक्ट करण्यात अर्थ नसतो. सो ह्या गोष्टींची काळजी घ्या. आता अजून थोडंसं पेपर कसं सोडवायचेत वगैरे याच्यावर एक थोडंसं दुसऱ्या क्लिपमध्ये आपण बोलू. ठीक आहे. नमस्कार.
या ऑडिओमध्ये आता थोडंसं आपण पेपर नेमका कसा सोडवायचा यावर डिस्कस करू. GSचा पेपर जो आपल्याला सुरुवातीला द्यायचा आहे सकाळी, 2 तासांचा पेपर आणि 100 प्रश्न असं असतं. तर बऱ्याच जणांचा पेपर खूप लवकर होतो, म्हणजे अगदी एखाद्या तासात वगैरे होतो आणि तरीसुद्धा काही जणांचं असं आहे की ते 2 तासही त्यांना पुरतही नाहीत. तर दोन्ही एक्स्ट्रीम गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी थोडंसं टाळता यायला पाहिजेत. याची तयारी तुम्ही ऑब्व्हियसली केली असेलच. आता ती वेळ नाही आहे त्याच्यावर बोलण्याची. स्टिल मला एक सांगायचं की पेपर हा सेट तसा केला आहे, म्हणजे 2 तास दिलेत, ते विनाकारण दिलेले नाही आहेत. त्या पद्धतीचा तो पेपर आहे, म्हणूनच दिले आहेत. सो युटिलाइज इट प्रॉपरली, पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. 2 तास आपल्याला विनाकारण दिलेले नाही, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून दिलेत. सो युटिलाइज इट प्रॉपरली, पहिली गोष्ट. दुसरं, तुमचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कालपर्यंत वगैरे ते होतंच की 1/4 निगेटिव्ह आहे की नाही. सो मला म्हणजे जिथून कन्फर्मेशन आम्ही नेहमी मिळवतो आयोगाच्या कार्यालयातून, तर तिथे पर्सनली मी स्वतःही कॉल केला होता, त्यावेळी केला होता आणि आत्ताही केला होता. सो प्रत्येक जागून एकच गोष्ट सांगितल्या जाते की 1/4 निगेटिव्ह सिस्टीमच लागू आहे. सो बिलीव्ह इट, उगाच डोक्यात कन्फ्युजन आता ठेवू नका. 1/4 निगेटिव्ह हे कन्फर्म्ड आहे. सो त्या दृष्टिकोनातून आपल्याला अटेम्प्टचा आता विचार करायला पाहिजे. तर त्यात अटेम्प्ट किती असावा वगैरे हे ठोकताळे उगाच डोक्यात आत्ताच घेऊन चालू नका. पेपर कसा आहे याला जास्त महत्त्व आहे आणि पेपर हा फार फ्लक्च्युएट होत नाही. हा एक अनुभव आहे MPSCतला 1-2-3 वर्षातला. त्यामुळं जो मागच्या वर्षीचा पेपर होता, त्याच्या मागच्या वर्षीचा होता, त्याच्या मागच्या वर्षीचा 17पासूनचे पेपर्स 2017, 18, 19, तर ह्याच टाईपचा, ह्याच धर्तीवरचा पेपर एक अपेक्षित करूयात आपण. आणि मग त्यासाठी म्हणून तुम्हाला जे काही अटेम्प्ट आहे तो एक 85 वगैरे तरी अटेम्प्ट असावा, माझं एक पर्सनल सजेशन राहील. इट इज पेपर डिपेंडंट. म्हणजे पेपर खूपच अवघड आला तर तो कमी होईल आणि ऑब्व्हियसली पेपर खूपच सोपा असेल तर थोडाफार वाढेलही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, GSचा पेपर हा 2 राऊंडमध्ये सॉल्व्ह व्हावा. 100च प्रश्न आहेत. सो त्यातले किमान काही प्रश्न, म्हणजे जे आपल्याला फर्स्ट क्लिक होणार नाहीत फर्स्ट रीडिंगमध्ये, त्यांना तुम्हाला रिव्हिजिट करायला थोडासा वेळ असला पाहिजे. सो माझं असं सजेशन राहील की तुम्ही बरेच जण ते विषयानुरूपही करतात, म्हणजे काही विषय आधी सॉल्व्ह करून घेऊयात वगैरे. तर गो इट विथ युअर ईज, म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल, जे बरं वाटेल, ज्या प्रकारची तुम्ही तयारी केली आहे आजवर त्या पद्धतीने जा. आज कोणीतरी सांगताय म्हणून पॅटर्न बदलू नका. मी माझा स्वतःचं पॅटर्न शेअर करतो आहे. तर मी युजली 1st to 100 असं सलग क्रमानेच जाण्याचा माझ्याकडे म्हणजे माझी सवय होती. कधीतरी असं झालं की अगदीच पहिली 10, 15, 20 प्रश्नांमध्ये अगदीच मला काहीच येत नव्हतं. त्यावेळी मात्र मी डायरेक्ट 51st क्वेश्चन जो आहे त्यावर शिफ्ट व्हायचो आणि तिथून पुढचा पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचो. तर असंही करू शकता, कसंही करा, बट मेक शुअर की तुम्ही पूर्ण पेपर 1 तासाभरात, म्हणजे 2 तास आहेत आपल्याकडे, तासाभरात पूर्ण पेपर वाचून तुमचा होतो आहे. लगेच गोल करायला जाऊ नका. पेपरवर कुठेतरी काहीतरी मार्क करा, ऑप्शन तुम्हाला जे योग्य वाटतात. लेट्स से की तुम्ही प्रश्न वाचताय, पहिला प्रश्न आहे जो काही असेल तो, आणि त्यातलं तुम्हाला यू आर शुअर अबाउट इट की आन्सर C आहे. सो जस्ट सी या ऑप्शनजवळ तुम्ही काहीतरी छोटंसं मार्किंग करून ठेवा आणि पुढे जा. लगेच जाऊन गोल राऊंड करू नका. होऊ शकतं की तुमच्या काही वाचण्यात वगैरे काही चुक्या असू शकतात. सो लिव्ह इट, तितकंच करा तिथे. सो यू आर रीडिंग सेकंड क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आन्सर B किंवा C आहे, दोन्हीपैकी एक तुम्ही शुअर होत नाही आहात. सो मार्क बोथ ऑप्शन्स, म्हणजे तिथे गोल नाही करायचं लगेच. क्वेश्चन पेपरमध्येच तुम्ही B आणि C या दोन्हीलाही थोडंसं तिथे काहीतरी स्पेसिफिक मार्किंग करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चनला जा. तिसऱ्या प्रश्नात असं झालं की तुम्हाला एकही पर्याय तुम्हाला वाटत नाही आहे, मग आन्सर तुम्हाला माहितीच नाही आहे त्या संकल्पनेबद्दल. सो त्या क्वेश्चनच्या
नंबरला काहीतरी मार्किंग करून ठेवा की याला आपल्याला रिव्हिजिट करायचं आहे, याचं काहीतरी बघूयात नंतर काय करायचं आहे, सॉल्व करायचा की नाही करायचा, आत्ताच डिसाईड करू नका. सो दॅट इज हाऊ यू शुड गो. एक 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 प्रश्न त्याच्यासोबत डील करा. एक एक प्रश्न वाचताना त्याच प्रश्नासोबत तुम्ही असले पाहिजेत फिजिकली आणि मेंटली. प्रश्न 58वा वाचताना 27व्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ किंवा काय फायनलाइज करू असा विचार डोक्यात येणं साहजिक आहे, पण तो बाजूला सारता आला पाहिजे. कम टू दॅट 50th क्वेश्चन, त्याच्यावर लक्ष द्या. त्याचं नेमकं रिक्वायरमेंट काय त्याला लक्ष द्या. प्रश्न सोडवताना प्रत्येक वेळी तुम्हाला 10 वेगवेगळे विचार तुमच्या मनात येत राहतील. प्रश्नांचे तर येतीलच. पुढे CSATचा प्रश्न कसा असेल किंवा पेपर कसा असेल, मग GST आपण फायनलाइज केलेले आन्सर खरंच बरोबर येतील का, कट ऑफ किती येईल, पेपर अवघड आहे की सोपा आहे, मेरिट किती लागेल, मग माझं यावर्षी सिलेक्शन होईल की नाही, इथपासून ते अजून आईवडील काय म्हणतील किंवा काय, कुठेही कितीही प्रश्न तुमच्या मनात येणार आहेत. हे काही म्हणजे फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही आहे, तर प्रत्येकाचा प्रश्न जे जे सिरियस आहेत. सो हे प्रश्न येणं साहजिक आहे माइंडमध्ये. फक्त यांना रिॲक्ट न करता पेपर सॉल्व करणं ही तुमची खरी कसोटी आहे. सो डोंट रिॲक्ट विथ इट. असं काही विचार आला, जस्ट टेक अ डीप ब्रीथ, एक खोल श्वास घ्यायचा आणि ते सोडून द्यायचं. पुन्हा कम टू द पॉईंट. बघा, क्रिकेट खेळताना सगळ्यात महत्त्वाचं असतं, जो काही बॅट्समन असतो त्याच्यासाठी महत्त्वाचं हे असतं की समोरून येणारा बॉल कसा आहे, तो कुठल्या प्रकारचा आहे, त्याला कुठल्या प्रकारचं रिॲक्शन करणं, म्हणजे बॅटने तो कुठला शॉट खेळणं अपेक्षित की किंवा फक्त त्याला फक्त प्लेट करून सोडून देणं अपेक्षित आहे. हे सगळं त्याला डिसाईड करायचं असतं, ना की माझं सेंचुरी होईल का, आपण ही सिरीज जिंकू का, मॅच जिंकू का, मी मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच असेल का. हा जर विचार करत बसला तर तो शुअरली विकेट पडेल त्याची, कारण त्याला त्या बॉलवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. सो क्रिकेटमध्ये बॅट्समनला जसं बॉलवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं, तसं तुम्हाला त्या प्रश्नाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे 4 पर्यायापैकी एक पर्याय हे उत्तर आहे. सो ऑलमोस्ट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे, फक्त आपल्याला ते शोधून ते टिक करता आलं पाहिजे, एवढंच. सो ह्या पद्धतीनं गेला तर तुमचा अटेम्प्ट आपोआप वाढेल, आपोआप तुमचे स्कोअर वाढण्याचे चान्सेस वाढू शकतात. GSमध्ये कितीही अभ्यास केला तरीही मर्यादा आहेत, हे मान्य करा. खूप जणं भरपूर अटेम्प्ट करतात, खूप जणं खूप कमी अटेम्प्ट करतात. स्कोअर घेण्याशी आपल्याला कन्सर्न राहिलो पाहिजे आपण. अटेम्प्ट हे साधन आहे, साध्य नाही. स्कोअर हे साध्य आहे. तर मग आपल्या स्कोअर मॅक्झिमायझेशनवर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. आपण आपलं ॲनालिसिस स्वतःच करून ठेवायचं की मी कुठल्या टाईपमध्ये बसतो. जास्तीत जास्त अटेम्प्ट करून जास्तीत जास्त स्कोअर अचीव करता येणाऱ्या गटामधला आहे, की कमीत कमी बट टू द पॉईंट ॲक्युरेट अटेम्प्ट आणि चांगला स्कोअर ह्या गटात बसणार आहे. तर माझं पर्सनली वैयक्तिक मी हा पहिल्या गटातला, म्हणजे भरपूर अटेम्प्ट ठेवायचा, भरपूर चुकतील तरीसुद्धा स्कोअर एक डिसेंट चांगला स्कोअर 100+ स्कोअर मिळू शकतो. ह्या प्रकारातला मी होतो. मी स्वतः ॲनालाइज करून मी ते तसं मला माहिती होतं ते की असं आहे आपल्या बाबतीत, मी ते करायचो. माझा दुसरा एक मित्र जो की याच्या उलट प्रकारात, म्हणजे कमीत कमी अटेम्प्ट असायचा त्यांचा, पण खूप करेक्ट क्वेश्चन्स ते मार्क करायचे आणि त्यांचा स्कोअरसुद्धा माझ्या तोडीचा, खरं तर माझ्यापेक्षा 1-2 मार्कांनी जास्तही असा असायचा. पण आता मी स्वतः पर्सनली तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही थोडंसं अटेम्प्ट जास्त ठेवण्याच्या बाजूने असावेत. जर तुम्ही पूर्ण मन लावून पूर्ण वेळ अभ्यास केला असेल, 3-4 महिने मागचे प्रोफेशनल म्हणजे फुल टाईम अभ्यास आणि आधीपासून जे काही तयारी तुम्ही करताय ती, तर तुम्ही नक्की अटेम्प्ट करावा असं मी म्हणेल. सो हे झालं अटेम्प्टबद्दल आणि क्वेश्चन 2 राऊंडमध्ये, क्वेश्चन पेपर 2 राऊंडमध्ये सॉल्व करण्याबद्दल. 2 राऊंडमध्ये का करायचा? पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही ज्याच्याबद्दल शुअर आहात ते मार्क करा. ज्याच्याबद्दल थोडंसं 2 पर्यायांमध्ये कन्फ्यूज आहात ते पण मार्क करून ठेवा. कधी असं होईल की 3 पर्याय वाटतील तुम्हाला, तर लेट इट बी. 3 पर्याय ठेवा, तुम्ही फायनलाइज करू नका. सेकंड राऊंडमध्ये आता तुम्हाला जे तुमचे
एकच म्हणजे एकच उत्तर तुम्हाला पक्कं वाटतं आहे, ते एकदा व्हेरिफाय करा. एकदा पुन्हा वाचा आणि वाचून फायनलाइज इट आणि मग ते तुम्ही गोल केलेत तरी चालेल मग त्यामध्ये. सेकंड जे 2मध्ये 1 असं वाटतंय तुम्हाला, त्यात कुठलं तरी एक निवडा आता. आता खूप जास्त विचार करू नका. कारण असं आहे की आपल्याला अटेम्प्ट तर करायचाच आहे. कारण काही प्रश्न कितीही आज अभ्यास करून गेलं तरी एक 8 ते 10 प्रश्न तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स राहणारच आहेत तिथे. ते अटेम्प्ट करणं म्हणजे तुम्हाला शक्यच नाही, करूही नाहीत. तर मग ते 10 प्रश्न झाले असतात, मग आपण 85-90 अटेम्प्ट करायचं म्हटल्यावर बाकी सगळे अटेम्प्ट करायचेच आहेत आपल्याला. त्यामुळे 2मध्ये 1 जिथे वाटतं तुम्हाला नक्की अटेम्प्ट करा. कुठलाही एक ऑप्शन घेऊन अटेम्प्ट करा. कारण निगेटिव्ह मार्किंग आता 1/4 आहे आणि 1/3 जरी असती, तरी ते तुम्ही तेच करणं अपेक्षित होतं. त्यामुळं काही प्रश्न बरोबर येतील, काही प्रश्न चुकतील आणि जे व्हायचं ते होणारच आहे. त्यामुळं तुम्ही फार विचार न करता अटेम्प्ट करण्याला प्राधान्य द्यावं. सो डू इट. 2 पैकी 1 वाटतंय करा. 3 पैकी 1 पर्याय वाटतोय, तर 3 पैकी 1 कुठला तरी जो जास्त योग्य वाटेल तो तुम्ही अटेम्प्ट करावा. आणि फायनली ज्याच्यात तुम्हाला काहीच गंधच नाही, म्हणजे प्रश्नच फारच बाहेरचा वाटतोय, 4 पैकी एकही पर्याय तुम्हाला उत्तर वाटत नाही, असे एक 10-12 प्रश्न तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे साधारण 85, 87, 88 पर्यंत तुमचा अटेम्प्ट असावा. सो ह्या पद्धतीनं करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रश्न हे 2 भाषेत असतात आपल्याला, इंग्रजी, मराठी. काहीजण इंग्रजीतून अभ्यास करतात, काहीजण मराठीतून करतात. ते त्यानुसार प्रश्न वाचत असतात. काहीजण काही विषय इंग्रजीतून, काही विषय मराठीतून असं वाचलेले असतात. सायन्ससारखा इंग्लिशमधून वाचलेला असतो. सो ज्या भाषेतून वाचताय त्या भाषेतून प्रश्न वाचा, ते बरं पडेल. सोबतच मी तर सजेस्ट करेल की जवळपास प्रत्येक प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून वाचा. ऑप्शन दोन्ही भाषेतून बघा. कारण बऱ्याचदा मराठीमध्ये काही मिस्टेक्स असण्याची शक्यता असतात, प्रिंट मिस्टेक असण्याच्या, इंग्लिशमध्ये असण्याची शक्यता असू शकतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला मदत होऊ शकते. एखाद वेळी तो प्रश्नच नेमका त्याचा अर्थबोध काय घ्यायचा हेच चुकीचं होऊ शकतं मराठीतून करताना. जसं की मागच्या वर्षी रसायन संश्लेषी जीवाणू हे खालीलपैकी कुठलं प्रकारचं केमिकल वापरतात, असा प्रश्न होता. आणि मग त्याच्यात असेंद्रिय, सेंद्रिय आणि असे ऑप्शन्स होते. सो खूप अवघड काहीतरी प्रश्न आहे असं वाटायला लागेल ते जर आपण असं मराठीत वाचलं तर. तोच प्रश्न इंग्रजीत वाचला तर किमोसिंथेटिक बॅक्टेरिया इतकं साधं सोपं ते होतं. आणि त्याचं ज्यांना केमिस्ट्रीचं थोडंफार माहिती आहे त्यांना ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स वापरतात, हे सगळं सिम्पल होतं. असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला सापडू शकतात म्हणजे. सो दोन्ही भाषेत वाचायचा प्रयत्न असावा. आता ते टाईम मॅनेजमेंटच्या हिशोबातून तुम्ही जर त्याची आधी तयारी केली नसेल तर वेळेवर जाऊन तसं काही करू नका. काही प्रश्न जिथे तुम्हाला कन्फ्युजन वाटते ते फक्त दोन्ही भाषेत वाचा. बाकीच्यांनी शक्यतो सर्वच प्रश्न दोन्ही भाषेतून वाचायचा प्रयत्न करावा. सो या पद्धतीनं तुम्ही GSचा पेपर अटेम्प्ट करावा. याच्या व्यतिरिक्त गोल करताना चुका होणार नाहीत याची खूप बारकाईनं काळजी घ्या. व्यवस्थित 2-3 प्रश्नांचे गोल करा. सगळेच्या सगळे गोल शेवटच्या 5 मिनिटात करतो असा अट्टहास करू नका. एक साधारण तास, दीड तास वेळ झाल्यानंतर तुम्ही जेवढे प्रश्न सोडवलेत त्याचे गोल करून घ्या. आणि जे शेवटच्या क्षणी, शेवटच्या वेळी तुम्हाला डिसाईड करायला एक 10, 15, 20 प्रश्न तुम्ही ठेवलेत त्याचे वेळोवेळी करत चला. सो हा राहिला GSचा पूर्ण पोर्शन. सो आता मधला काळ जो असेल GS आणि CSATच्या मधला, सो तिथून एक 12 वाजता आपला पेपर संपल्यानंतर लगेच तुमचं जे काही जेवणाची व्यवस्था असेल, तुम्ही जे काही खाणार असाल, बाहेर खाणार असाल, सोबतचा काही टिफिन असेल ते खाऊन वगैरे घ्या. तुम्हाला चहा, कॉफी वगैरे घ्यायचा असेल तर तोसुद्धा मी म्हणेल की लगेच घ्या. कारण होतं असं की आपल्याला 2:30 वाजता, नाही 2:30 नाही, आता तर फारच लवकर बोलवतात ते, 2 वाजता वगैरे हॉलमध्ये बोलवतात. 1:30 वाजता सेंटरमध्ये पुन्हा एंट्री, म्हणजे मला वाटतं बाहेर पण जाऊ देणार नाहीत ते. तर जे काही असेल ते, तर 2 वाजता तुम्हाला हॉलमध्ये जायचं आहे पुढच्या पेपरसाठी. सो बेटर वे तुम्ही लगेच चहा, कॉफी घेतलात तर सायन्स तुम्हाला माहिती आहे, वाचलं असेल, इट इज डायोरेटिक इन नेचर, कॅफिन. सो आपल्याला युरिनेशनसाठी जायला लागू शकतं. सो बेटर वे थोडंसं लवकर चहा, कॉफी वगैरे काही घ्या आणि
प्रिपेअर्ड राहा, तयारीत राहा पुढच्या पेपरसाठी. फार काही वाचू नका. जे काही तुम्ही ठरवून ठेवलं असेल, काही फॉर्म्युली वगैरे बघायचे असतील तेवढं फक्त बघा. शक्यतो थोडंसं रेस्ट घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी झोपायचं वगैरे नाही, बट एकटं राहायचा प्रयत्न करा. थोडंसं रेस्ट मिळेल स्वतःला, शारीरिक मानसिक, असा प्रयत्न करा. चुकूनही GSच्या पेपरबद्दल डिस्कशन तर सोडा, त्याला उघडून बघणंसुद्धा करायचं नाही. फोन मधल्या काळात वापरू नका. जर काही घरी वगैरे फोन करायचा असेल तर तेवढ्यापुरता फोन स्विच ऑन करा, फोन घरी करा. मित्रांशी नका करू, कुठली कितीही जवळचा असो. ज्यांना पेपर देणारे मित्र आहेत त्यांच्याशी म्हणतोय, त्यांना नका बोलू. कुठल्या सरांना फोन करू नका. तुम्ही डायरेक्टली घरच्यांशी वगैरे बोला. पेपर झाला आहे, पुढचा पेपर आहे, त्यामुळे मी काय फार आता वेळ बोलणार नाही. शक्यतो शक्य असेल तर घरी पण बोलू नका मधल्या काळात, आता तुमच्या सोयीनुसार. इंटरनेट चुकूनही ऑन करू नका. उगाच नाहीतर काही जणांना सवय असते लगेच रिव्ह्यू बघायचे, चुकूनही करू नका. जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत घालवा मधल्या काळात. त्याच्यानंतर CSATचा जो काही तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्याबद्दल आता थोडंसं बोलू. CSATचा पेपर जो आहे सॉल्व करताना वेगवेगळे पॅटर्न फॉलो केले जातात. काही जणं उतारे आधी घेतात आणि काही जणं मॅथ रिजनिंग आधी सोडवतात. काही अतिशय वेगळे असतात. म्हणजे काही जण काय करतात की काही गणितं सोडवतो, काही पॅसेज सोडवतो. प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते. मी माझी पद्धत शेअर करायचा प्रयत्न करतो इथे. माझं पॅटर्न असं होतं की आधी डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न लगेच सॉल्व करून घ्यायचे गेल्या. त्याच्यानंतर लगेच कॉम्प्रिहेन्शनचा पूर्ण पोर्शन, म्हणजे पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत, म्हणजे 10ला 10 पॅसेजेस हे सॉल्व करणे. आणि मग नंतर मॅथ रिजनिंगचं सॉल्व करणे. या टाईम डिस्ट्रीब्युशन असं होतं की काही झालं तरी 5 मिनिटांमध्ये, पहिले 5 मिनिटं, खरं तर 4 ते 5 मिनटं ह्यामध्ये डिसिजन मेकिंग झालं पाहिजे. कारण 12.5 मार्कांसाठी तो घटक आहे. 10 मार्क हे आरामात मिळत असतात. उगाच 11:30 12पर्यंत आपल्याला जायचंच आहे असं त्याच्यात मला वाटतं धरून ठेवणं चुकीची गोष्ट आहे. त्याच्याऐवजी एखादी 1-2 गणितं जास्त सोडू शकतो आपण, त्याला वेळ कमी करून. 5 मिनिटं मॅक्स द्यावीत त्या घटकाला. 10 मार्क आरामात मिळतात. त्या घटकात एकच करायचं, 0 ज्याला असतील ऑप्शन, तो ऑप्शन कट करा आणि बाकी 3 ऑप्शनमधून अजून एक ऑप्शन कट करा. 2 जे वाटतात तुम्हाला, 2 मोस्ट अप्रोप्रिएट 2, त्यापैकी कोणताही एक सिलेक्ट करा. जस्ट गो इट ब्लाइंडली. काही फार चिंता करायची गरज नाही आणि फार विचार करून उत्तर द्यायची गरज नाही. सो हे एक डिसिजन मेकिंगबद्दल. त्याच्यानंतर तुम्ही मॅथ रिजनिंग सॉल्व करणार आहात की पॅसेजेस सॉल्व करणार आहात, तर तुमचे चॉईस असेल. आय विल से पॅसेजेस सॉल्व करायला पाहिजे. तर पॅसेजेस सॉल्व करताना त्यातही बरेच जणं पॅसेजच्या पॅटर्ननुसार, म्हणजे काही फिलॉसॉफिकल पॅसेज, सायंटिफिक पॅसेज याच्यानुसार कॅटेगरायझेशन करून सोडवण्याचा सल्ला देतात. मे बी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तसंही योग्य असू शकतं. पण मी तसं काही करायचो नाही. मी पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत सलग त्याच क्रमाने जायचो. ह्याचा फायदा असा व्हायचा की वेळेचं व्यवस्थापन करायची गरज नाही. कारण तुम्ही काही पानं पलटत बसत नाही, त्यामुळे उगाच कन्फ्युजन होत नाही. हे सोडू की नको, तो सोडू का, स्किप करू. आपण एनिवे 50 प्रश्न सोडवण्याच्या टार्गेटनं गेलेले असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंच असतं. मग फक्त प्रश्न हा की हे उत्तर मार्क करू की ते उत्तर मार्क करू, एवढाच प्रश्न उरतो. त्यामुळे ते कन्फ्युजन राहत नाही की मग स्किप करू की काय. स्किप नाही करायचं आहे. आपला अटेम्प्ट चांगला असण्यासाठी पॅसेजेसमध्ये 50ला 50 अटेम्प्ट करणं खूपच गरजेचं होतं. बरेच जण इंग्रजीचा पॅसेज स्किप करतात. चालणार नाही. आता तर 1/4 निगेटिव्ह म्हटल्यानंतर बिलकुलच चालणार नाही. तुम्ही ते सॉल्व करायला पाहिजे. अगदीच काही जणांनी तयारी केलीच नसेल त्याची, तर त्यांनी मात्र आहे तसं, म्हणजे जशी पॅटर्न तुम्ही आत्तापर्यंत तयारी ठेवला आहे तोच फॉलो करा. हे ऐकून चेंज करू नका, एवढंच. सो डिसिजन मेकिंग, कॉम्प्रिहेन्शनचे सर्व पॅसेजेस आणि मग मॅथ रिजनिंग. आता याच्यामध्ये जे गोल करायचे आहेत तुम्हाला ते कसे करणार.
तर डिसिजन मेकिंग झालं की लगेच करू नका. कॉम्प्रिहेन्शन झाल्यानंतर म्हणजे सहज कॉम्प्रिहेन्शनला टाईम कशी द्यायचा, डिसिजन मेकिंगला 5 मिनटं दिल्यात, कॉम्प्रिहेन्शनला तुम्ही 1 तास 20 मिनिटं द्यावेत. सो डिसिजन मेकिंग प्लस कॉम्प्रिहेन्शन असं 1 तास 25 मिनिटं तुम्ही वेळ देऊ शकता. राहतात 35 मिनिटं मॅथ रिजनिंगसाठी. आता 35 मिनिटांमध्ये तुम्ही चांगली तयारी केलेली असेल तर 17, 18 अगदी 20पर्यंत गणितं आरामात सोडवता येत असतात. तुमची तयारी मॉडरेट दर्जाची जरी असेल, थोडेसे लो टू मॉडरेट अशी जरी असेल, तरी 2 मिनिटात एक गणित नक्की सॉल्व करता येतं. त्यामुळे 15 ते 16 मॅथ रिजनिंगचे पझल्स म्हणजे दोन्ही मॅथ आणि रिजनिंग दोन्हीचे 15 ते 16 सॉल्व व्हायला काहीच हरकत नाही. बरं त्यातही 4-5 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शन रिलेटेडच असतात, म्हणजे आर्ग्युमेंट, स्टेटमेंट, त्याच्यानंतर आपले खरे खोटे ह्या टाईपचे. सो ते लवकर होतात, तुम्हाला फक्त त्याची ट्रिक माहीत पाहिजे एवढंच. सो ह्या गोष्टी आहेत. वेळेचं नियोजन असं असेल, 1 तास 25 मिनिटं डिसिजन मेकिंग प्लस पॅसेजेससाठी आणि 35 मिनिटं मॅथ रिजनिंगसाठी. आता गोल करण्याच्या बाबतीत 1 तास 35 मिनिटं झाल्यानंतर तुमचे 50 प्रश्न झाल्यानंतर आता उगाच प्रत्येक वेळी घड्याळ बघत जाऊ नका. म्हणजे 50 प्रश्न होईपर्यंत तर मी म्हणेल की एखाद वेळी घड्याळ बघायचं आणि पुढे जायचं. म्हणजे ते होतंच, कारण तुम्ही जर सराव केला असेल 20-22 ॲटलिस्ट 15-20 पेपर सॉल्व केले असतील तुम्ही आत्तापर्यंत, तर तुम्हाला माहिती आहे तुमचं पॅटर्न काय आहे स्वतःचा. तर त्यानुसार तुम्हाला माहिती आहे की तुमचे प्रश्न होतात सॉल्व. उगाच घड्याळ बघायची काही गरज नाही, स्ट्रेस व्हायची काही गरज नाही. सो ते एकदा करून झालं म्हणजे 1 तास 25 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली असतात, 50 प्रश्न सोडवून झालेले असतात. मग त्यावेळी तुमचे ते गोल करायला घ्या. पुढच्या 5-7 मिनटात सगळे गोल करून घ्या. डिसिजन मेकिंगचे 5 आणि इकडचे 50-55. म्हणजे तुम्ही तो पेपर त्यावेळेचा तितका पेपर सॉल्व झालेला असतो. आता तुमच्याकडे एक साधारण अर्धा तास असतो, 30 मिनिटं आणि 25 प्रश्न असतात. तर त्यापैकी जितके सॉल्व करायचे तितके करा. कुठले नाही करायचेत ह्याला मार्क करून ठेवलं तर वेल अँड गुड. कारण काही पॅटर्न, काही टॉपिक्स तुम्हाला माहिती असतात ते तुम्हाला येतच नाही, मग ते लगेच शोधायचे आणि ते स्किप करून टाकायचे, बाकीचे सॉल्व करायला घ्यायचे. आणि इकडे तुम्ही 55 गोल केलेले आहेतच, त्यामुळे पुढचा एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही फक्त पटापट गणितं सॉल्व करा. शेवटचे 10 मिनिटं वगैरे राहिलेले असतात त्यावेळी मग ते राहिलेले गोलसुद्धा करून घ्यावेत. आणि जी गणितं तुम्ही सॉल्व करताय ते लगेच तिकडे जाऊन गोल करा, म्हणजे उगाच धावपळ होणार नाही. म्हणजे आणि शेवटी जे काही 2 मिनटं मोजायला वगैरे मिळतात तर त्यातही ते थोडंसं मोजून घ्यायचं लगेच, आणि एखादं गणित सुटतं का ते अजूनही एक्स्ट्रा अटेम्प्ट करता येतो का ते बघायचं. मॅथ रिजनिंगमध्ये उगाच अटेम्प्ट वाढवायचा प्रयत्न करू नका. जे करेक्टेडनेस असतो तो मॅथ रिजनिंगमध्ये खूप जास्त महत्त्वाचा असतो. पॅसेजेसमध्ये यू कॅन ट्राय इट, कारण कन्फ्युजन भरपूर असतं, त्यामुळे तुम्हाला अटेम्प्ट करावा लागतो. मॅथ रिजनिंगमध्ये तसं नसतं, म्हणजे उत्तर माहिती असतं किंवा नसतं, असंच मधलं काही आदलं काही नसतं. सो ओव्हरऑल अटेम्प्ट हा 5 + 50 55 आणि इकडे मिनिमम 16-17 एक साधारण तुमचा जो काही अटेम्प्ट आहे तो 70ला टच करणारा असावा. 70-72 इथपर्यंत जाणारा अटेम्प्ट असावा असं मला वाटतं. आता ही डिपेंडंट आहे, म्हणजे तयारीवर तुमच्या खूप डिपेंड करतं हे. स्टील 65+ अटेम्प्ट नक्की असावा. तयारी कशी असो तुमची, आता तयारी चांगलीच आहे असंच धरून चालूयात प्रत्येकासाठी. 65 अटेम्प्ट नक्की असावा. CSATसाठी, GSसाठी 85 नक्की असावा असं मला वाटतं पर्सनली. सो मला जे इम्पॉर्टंट वाटत होतं ते मी इथे ह्यामध्ये शेअर केलं आहे. मे बी याच्यापेक्षाही वेगळंही काही असू शकतं, तर तुम्ही ते खाली कमेंट सेक्शनला ॲड करा, मग बघूयात त्याच्यावर पण काही एखादी ऑडिओ 1-2 दिवसात टाकून देईल मी. उमेद MPSCच्या प्लॅटफॉर्मवर आपण कंटिन्यू संवाद साधत आलो आहे. हा प्रिलिम्सच्या आधीचा शेवटचा संवाद असेल. सगळ्यांना खूप शुभेच्छा. मेन्सला आपण अजून खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या परीनं जे काही करता येईल आम्हाला, ते ऑब्वियसली पेड कोर्सेस तर आहेतच, पण प्लॅटफॉर्म उमेदचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, फ्री प्लॅटफॉर्म, त्या माध्यमातून पण आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न आमचा नेहमीच असतो, तो नेहमीच केला जाईल. ठीक आहे.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.